बोलाई माता देवीच्या नावानं चांग भलं आमचं गाव आमची यात्रा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील मलवडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण ज्या मंदिरात उभं राहिलेलो आहोत ते मंदिर आहे श्री बोलाई माता देवीचे. खरं तर या बोलाई माता देवीची यात्रा केव्हा भरते, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि बोलाई माता देवीचा इतिहास काय आहे, त्याचबरोबर या मलवडी गावचा इतिहास काय, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण मलवडीकर ग्रामस्थ आणि बोलाई माता देवीचे भक्त यांच्याकडून घेणार आहोत. आपण मंदिर परिसरात आलेलो आहोत. आपल्याला मंदिर परिसर पाहावयास मिळत आहे. मंदिर परिसरात आपल्याला डोंगर दिसत आहेत आणि मंदिराच्या पाठीमागून एक रस्ता आंधळीकडे जात आहे. आपल्याला मंदिर परिसरात आल्यानंतर पाण्याची टाकी आणि दीपमाळ हे दिसत आहे. अतिशय सुंदर हा परिसर आहे. आपल्याला थेट देवीचं दर्शन झालेलं आहे. मूळ मूर्ती ही या देवीची आहे. आता प्रतिष्ठापना करण्यात आलेली ही दुसरी मूर्ती आहे. बोलाई मातेचं आपल्याला दर्शन होत आहे. पुणे जिल्ह्यात बोलाई माता देवी पण आहे. आपल्याला मंदिर उभारण्यासाठी ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांची नावं या मंदिरामध्ये लावलेली आहेत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहेत की देणगीदारची नावं आपल्याला या मंदिर परिसरात वाचायला मिळतात. खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिर परिसर विकसित केलेला आहे. पूर्वीचं मंदिर पाहिलं आणि आताचं मंदिर पाहिलं तर खरं तर देणगीदार आणि भाविकांच्या सढळ मदतीतून हा मंदिर परिसर. नमस्कार दादा. झालेला आहे. दादा, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आपलं मलवडी गाव आहे, या मलवडी गावाचा इतिहास काय आहे आणि या मलवडी गावामध्ये कुठल्या कुठल्या देवाची यात्रा भरतात? मलवडी गाव हे मूळचं मल्लेवाडी गाव. फार पूर्वीपासून इथं खंडोबा देवस्थान आणि बोलाई माता देवस्थान हे इथल्या स्थानिक लोकांना कुलदैवत आहे. आणि त्या फार पूर्वीपासून म्हणजे अगदी याच्या शिवाजी ब्राह्मणी राज्याच्या काळापासून ही दोन्ही मंदिरं आहेत आणि इथल्या स्थानिक लोकांना हे कुलदैवत आहे. मगर कंपनी इतर कंपनीना असे काय लांब लांब गेले त्यांना कुलस्वामी म्हणून कुलदैवत आहे. बर, आता एक सांगा, आपल्या खंडोबाचा मगाशी तुम्ही संदर्भ दिला, त्या देवाची यात्रा केव्हा भरते आणि आपली बोलाई माताची आता यात्रा हे कसं तिथीवर कसं आहे, ती केव्हा भरते आणि ही केव्हा असते? बोलाई माताची हे खंडोबाची यात्रा मार्गशीर्ष एकादशीला भरते. बरं. आणि डिसेंबर महिन्यात. आणि ही बोलाई माता आता हे फेब्रुवारीमध्ये भरते. पौष पौर्णिमेला. माय पौर्णिमेला ही आणि ते मोक्षदा एकादशी अशा दोन वेगवेगळ्या यात्रा भरतात. म्हणजे ते महाराष्ट्रातील आराध्य दैवत म्हणून कुलदैवत म्हणून खंडोबाचे आहे. आणि ही बोलाई माता. अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला की बोलाई माता हे नाव आपण ऐकतो म्हणजे आहे, म्हणजे हे नक्की म्हणजे कमी आहे आपल्या भागात, पण पुणे जिल्ह्याकडे वगैरे आहे. नक्की देवी कुणाला आहे, काय? बोलाई माता ही कुलस्वामी म्हणून मगर बोलाई माता ही कुलस्वामी मगर समाजाला आहे. बर, तुमचं नाव सांगा. रवींद्र श्रीराम मगर. बर आप्पा, आता दादानी गावाचा इतिहास सांगितला, दोन देवाची पण यात्रेचं सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण बोलाई माताचं नाव घेतो त्यावेळेला तिचा इतिहास काय आहे? तर हा पूर्वजांना जो इतिहास सांगितलेला आहे. मूळ ठिकाण कुठलं आहे? मूळ तसं म्हणलं तर ही कोकणच देवस्थान आहे. पार्वतीचा अवतार आहे. तर मूळ जुन्या लोकांनी काय सांगते की बैलाच्या पायाच्या नक्कीमध्ये खडा अडकून तो इथं स्वयंभू पाषाण रूपात तिथं प्रगट झालेली आपल्या मलवडीमध्ये. आणि ही मगर समाजातना कुलदैवत आहे. मगर कुटुंबाला ह्याचे आमची बाकीची जी आहे ती मगर परिवार ती काय ढोरुशी लायती, काय वांजोळी लायती, काय शेरेवाडी लायती, बेदालमध्ये येते आणि मलवडीमध्ये. तर यांना ही कुलदैवत म्हणून खंडोबा आणि बोलाई आहे. बर, आता ते बोलाईचं अजून एक वेगळं पण आहे, ते बोलाई मटण मिळतं. बोलाई ही काय म्हणजे नक्की? तर बोलाई मटण आम्हाला बोकडाचं मटण चालत नाही. ह्याला कारण तर बोलायचं वाहनच बोकड आहे आणि ती वाहन आम्हाला त्याचं पाणी वरडाय नसतं किंवा ती मटण वर्ज आहे. त्यामुळं ती बोलायचं वाहन असल्यामुळं आमचा मगर समाज कुणीही त्याचं पाणी सुद्धा उलटत नाही. पाणी उलटत नाही आणि बोकडाचं मटण खात नाही. आता आपल्या जसं मान तालुक्यात मलवडीमध्ये बोलायचं देवीचा इतिहास नसायला,
असं पुण्यात पण आपल्याला पुणे बघायला- जिल्ह्यात आहे वाडी बोलायला आहे. त्यानंतर लोणंदच्या आणि नेऱ्याच्या आणि मोरगावच्या मध्ये गुळंचे म्हणून एक गाव आहे. बरं. तिथे एक वाडी बोलायचं स्थान आहे. त्यानंतर कुरकुम मध्ये एक वाडी बोलायचं स्थान आहे. शिवाजीनगर मध्ये एक वाडी बोलायचं पुण्यामध्ये स्थान आहे. पण आम्हाला जे आमच्या म्हणजे मगर परिवार जे आता तुम्हाला सांगितले वांझोळी, ढोरोशी, शेरीची वाडी, मलवडी, काही लोदवडेला आहे ती, वडजल आहे ती, तर त्यांना हा म्हणजे सर्व मगर कुलदैवत कंपनीनं म्हणून आहे. कुलदैवत म्हणून आहे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. जयंत शिवदास बिनताडे गुरु बरोबर. म्हणजे ह्या देवी बोलाई मातेचे पुजारी आहे. बरं, आता एक सांगा, ह्या देवीची तुम्ही पूजा म्हणजे कसं दैनंदिन तुमचा कसा असतो कार्यक्रम? दैनंदिन मध्ये पूजा सकाळी अर्चा वगैरे कसं असतं? सकाळी लवकर येणे, बरोबर. आल्यानंतर किती वाजता साधारण पूजा होते? साधारण 7च्या आत होतेच. 7-7:30 पर्यंत म्हणजे आरती असते. बरं, संध्याकाळी वगैरे कसं? संध्याकाळी मंगळवारची सध्या चालू आहे आरती. बरं. संध्याकाळी 6:30ची चालू आहे. दर पौर्णिमेला 12 वाजता इथं महाप्रसाद असतो आणि देवीची आरती 12 वाजता होते, 12:15ला. सवाराला हो ही दैनंदिन तुमची पुजारी म्हणून हो दैनंदिन सेवा असते. सेवा. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नमस्कार, अनिकेत विठ्ठल मगर. बर, अनिकेत जे सगळंच सांगितलेलं आहे, तर आता यावर्षी आपली यात्रा किती तारखेला भरणार आहे? आपली यात्रा 1, 2, 3 तीन दिवस 2. 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी असे. हा, तर कसं यात्रे 3 दिवसाचा कार्यक्रम कशा आहेत? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसाचा? 1 तारखेला आपण श्री समर्थ बोलाय मातेची काठी व पालखीची इथं मंदिरात प्रस्थान होतं. किती वाजता? संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता. हा. बर, हा, तिथून पुढचे कार्यक्रम? परत 2 तारखेला 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता बोलाय माता लेझिम मंदिराचा कार्यक्रम असतो. बर. नंतर 8 वाजता बोलाय मातेची आरती व छबिनाचा कार्यक्रम इथं मंदिराला लगत होतो. आणि आरती झाली की महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणात होतो इथं साजरा आपण करतो. बर. व महाप्रसाद झाली की संध्याकाळी 9 वाजता यात्रेकरूंच्या त्यांच्या मनोरंजनासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. जसे यंदा धमाका म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा धमाका ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. बर. परत दुसऱ्या दिवशी 3 तारखेला आपण नाही 2 तारखेला आपली इथला ज्या आपला मनोरंजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जी मानाचं आपण जागरण गोंधळ असते त्याची समाप्ती यात्रा संपन्न होते. म्हणजे ती कशाने संपन्न होते, तर आपला मानाचा जे जागरण गोंधळ आपण इथं येतो ती आरती झाली की यात्रा संपन्न झाली अशी आपण गृहीत धरतो. हा. जे रात्री 3 वाजता 12च्या पुढे आरती गेली की ती संपन्न होते. हा, बरोबर आहे. मग तिसऱ्या दिवसाला हा, मग तिसऱ्या दिवशी 3 तारखेला म्हणजे 3/2/2026 रोजी यात्रेची सांगता. नाही दुपारी 12 वाजता इथं यात्रेच्या मनोरंजनासाठी यात्रेकरूंसाठी आपण जय मल्हार जागरण पार्टी मलवडी व लिंब अण्णा मगर व सुनील शिंदे यांचा आपण जागरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. परत इथनं ते कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी इथून 5-5:30च्या दरम्यान काठी बोलाय मातीची काठी व पालखी गावात जाते. व गावात संध्याकाळी 6 वाजता बोलाय मातीच्या पालखीची आपण गावात भव्य दिव्य अशी मिरवणूक साजरी करतो. अशा यात्रेचे स्वरूप आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम. दादा तुम्ही पुढे या थोडा. दादा तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे. प्रश्न अजून एक आहे की आता हा आपला एवढा मंदिर परिसर विकसित झालेला आहे. पूर्वी कसं होतं, म्हणजे मंदिर मूर्ती काळानुसार कसं तुम्ही आपण मंदिर परिसर विकसित करत गेला? आता हे या ठिकाणची जागा हे कोंडिबा मगर म्हणजे मूळचे इथले वंशज मगर त्यांच्या जागेत इथं हे मंदिर पत्र्याचं सेट आणि लोखंडी अँगल मध्ये आणि छोटस शिखर असं मंदिर होतं. त्यानंतर गावकऱ्यांनी संपूर्ण सगळ्याच्या सहकार्यानं शिखर बांधलं. शिखर बांधल्यानंतर पत्र्याचं सेर काढून आता हा नवीन मंडप लोकवर्गणी आणि कुणी देणगीदार यांच्या सहकार्यानं बांधलेला आहे. असा मंदिर परिसर. हा. म्हणजे आता आपण मंदिर परिसरात आणि ही जागा आहे ती कोंडिबा मगर यांच्या घराण्यातली ही जागा त्यांनी देवस्थानासाठी देवाला दिलेलं आहे. म्हणजे काय यथाशक्ती देवाला वापरायसाठी म्हणून दिलेलं आहे. निश्चय तुम्ही ज्यांनी देणगी दिलेले आहेत त्यांची पण नावं म्हणजे लावलेली आहेत. सर्वांच्या सहभागातून हा सहभाग मंदिर झालेला आहे. आता एक सांगा दादा, आता तुम्ही बघताय म्हणजे आता ह्या यात्रेच किंवा मंदिर परिसर विकसित केलेला आहे. अजून काही मंदिर परिसर विकसित व्हावा असं वाटतंय? काही काम तुमच्या हातून राहिलेलं आहे?
की जे करून आपल्याला आता भविष्यात करून घ्यावं लागेल असं वाटतं. आता या ठिकाणी भोवतणी जरा रिव्हर ब्लॉक बसवण्यात यावं आणि निवारा म्हणून थोडासा आणखीन येणाऱ्या भक्ताला निवारा म्हणून असं काहीतरी थोडं निवारा खोल्या वगैरे काय काढण्यात याव्यात कसं आहे. रस्ते डेव्हलप हा मग रस्ता एक 2 किलोमीटरचं अंतर गावापासून तरी आहे. असेल आणि डोंगर परिसर आहे. म्हणजे निसर्गरम्य परिसरात हे आपलं मंदिर आहे. शिरवली रोडला शिरवलीला जाताना हा मंदिर सत्रेवाडी अप्रोज रस्त्याला हा सत्रेवाडी अप्रोज रस्ता आंधळीकडे जाणाऱ्या रस्त्याला हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. धन्यवाद दादा. तुमच्यासाठी पुन्हा एक प्रश्न आहे की बोलायची यात्रे पांजी हा एक शब्द आम्हाला ऐकायला मिळतो, तर नक्की तो काय आहे, म्हणजे काय प्रकार आहे किंवा कार्यक्रम काय असतं ते? मगरांची मुलगी ज्या घराण्यात जाते लग्न करून त्या घराण्यात त्यांना ती स्वखर्चानं एक बकर या ठिकाणी आणून कापून ते त्याचं अन्नदान करून करण्याचा ते सत्य आहे त्यांना, असे याला पांजी म्हणतात. याला पांजी जी मगराची मुलगी जे करेल त्याला सक्तीने एक प्रकार करावाच लागतो. एक बकर इथं आणून कापण्याचा रिवाजच आहे. कालांतरानं आता काही सुधारणा नवीन पद्धतीने चाललेली आहे. पांजी बकऱ्याचे नाव गोडवी तरी करावी असा काही कालांतराने विषय चाललेला आहे. परंतु अजून पिढ्या चालत आलेला हा विषय बकरे कापून केली की त्या मुलीला पांजी हा प्रकार करावाच लागतो. फक्त आता काय लोक गोडवा करतायत काळानुसार काय काय बदल होण्याचा मार्ग आहे अजून मार्ग आहे. चांगले म्हणजे जे लोक परंपरा करतील काय काळानुसार बदलतील, पण त्यांना हा कार्यक्रम आहे पांजीचा तो करावाच लागतो. धन्यवाद. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव डॉक्टर तुषार मगर आहे. तुषारजी, खरं तर बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की यात्रा जत्रा किंवा जे सामाजिक धार्मिक कार्यक्रम होत असतात अशा वेळेला तरुणांचा सहभागावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बऱ्याच वेळेला तरुण सहभाग होत नाहीत, तर काय ते असं एक प्रश्नचिन्ह होतं. आणि मग आपल्या यात्रेत मग काय कसं आहे ते तरुणांचा सहभाग कशा पद्धतीने आहे? तुम्ही प्रश्न विचारलेला हा अगदी बरोबर आहे. आपण बऱ्याच ठिकाणी आपण देवाला जातो तर आपल्याला बऱ्यापैकी पाहायला भेटतं की तरुणांचे जे प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असतो का नाही तो फार कमी प्रमाणात आहे. पण आमच्या बोला यात्रेत तरुणांचा सहभाग हा 100% पाहायला भेटतो. आणि त्याच्यानंतर जे हितील मलवडी मगर कंपनी किंवा मगरांचे पाहुणे वगैरे हे बाहेर गावात जगदाई सर्व जे कोण बाहेर गावात कामानिमित्त राहतात ती सर्व आपल्या यात्रेचा सहभागी 100% होतात. ते आपल्या यात्रेसाठी आधीगरच 1-2 दिवस तिथे येतात. अशा प्रकारे भरपूर. आणि सगळ्यात महत्वाचं जे ज्येष्ठ लोक आहेत, जे ज्येष्ठांच्या ह्याच्याखाली मार्गदर्शनाखाली तरुण पिढी सर्व इथे यात्रेचं हे करते मार्गदर्शन बरोबर काम करू लागतात. 100% सगळी यात्रा अशा प्रकारे सगळी यात्रा पार पडते. धन्यवाद. आप्पा, खर तर बरेच देवस्थान अशा आपण बघतो, म्हणजे वेगवेगळ्या देवाच्या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला अन्नदान होत असतं आणि तीच परंपरा आपल्याकडे कशा पद्धतीने राबवली जाते आणि अन्नदाते कोण असतात कसं? म्हणजे आमच्याकडे 12 पौर्णिमेला जे इच्छुक आहेत ते प्रत्येक पौर्णिमेला अन्नदान होतं. अन्नदान कमी कमी 250-300 लोकांचं प्रत्येक पौर्णिमेला होतं. तसं माही पौर्णिमेला ज्या दिवशी काठी गावामध्ये आम्ही उभी करतो आणि त्यानंतर तिथं 12 वाजता आरती असते त्यावेळेस बी आता सलग 2-3 वर्ष झालं संदीप सोपान मगर आणि दशरथ परशुराम मगर यांचं असतं. आणि दुसऱ्या दिवशी आता सलग जवळ 15-1 वर्ष झाली शैलेश मधुकर मगर आणि दादास व्यंकट मगर यांचा पूर्ण अन्नदानाला म्हणजे महाप्रसादामध्ये ती दोघ जण सक्रिय असतात. काय त्यांचं एकच मत की कमी पडल तिथं आम्ही, जिथं कमी तिथं आम्ही. चांगली गोष्ट आहे. खरं तर देवाची एक भावना आहे आणि त्यामुळे अन्नदानाला कमी पडत नाही. अन्नदान करणारी भरपूर बी आहे ती किंवा त्यांचं तर परंपरेनं चालूच आहे. पण इतर बी कोणी बाबा वाटलं की काय नाही माझ्यातर्फे बाबा पुरी भाजी ठेवायची, वेगळी भजी ठेवायची अशी ठेवणार आहेत. इच्छुक भरपूर आहेत अन्नदानामध्ये. देवाचा आशीर्वाद तिचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे हे सर्व घडत आहे. धन्यवाद. बोलाई माता देवीची यात्रा केव्हा भरणार आहे, किती दिवसाची आहे
आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत याची माहिती देत बोलाई माता देवीचा इतिहास सांगितलेला आहे. हे सर्वजण मानदेश भूषणशी बोललेले आहेत. सर्वांना धन्यवाद आणि या यात्रेस येणाऱ्या भाविकांचे स्वागत मानदेश भूषण परिवार आणि मगर परिवार यांच्या वतीनं करण्यात येत आहे. धन्यवाद.